थँक्यू विजय. हा पंच वैभवदूम सरांनी मात्र इशारा पोचवला आहे. पहिला बॉल पाहिला आपण जरी ते फाईन ओ या वेळेला नक्कीच नक्कीच म्हणू शकतोय कुठेतरी नशिबाची साथ. अगदी जो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि तो चेंडू थांबला. नशिबाची साथ ही सगळ्यात महत्वाची असते गोष्ट. आदित्य असतील आणि वनदेश आहेत. वनदेश ज्याने आपण पाहिला स्ट्राईक वर असताना 2 धावा अर्जित केल्या. विशाल या वेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग पाहायला मिळतं गलीच्या दिशेनं. सही सध्या टीम आपण पाहिली आहे तर या मॅचमध्ये चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर करत असताना पाहायला मिळेल. गावदेवी देवदल टीम मी तर म्हणेन की इथे 4 षटकामध्ये कमीत कमी 45 प्लस धावा इथे उभा करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल. कारण की बॅटिंग लाईनअपमध्ये यंग ब्रिगेड आदित्य जास्तकडून या खेळाडूवर नजर असणार आहे. हा चेंडू नक्कीच आपण पाहिला अतिरिक्त उछाल. प्रो स्पोर्ट्स टीम चे कर्णधार मी विनंती करेन की या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करा अशी विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. हुकचा फटका आणि हा जणू काही साई श्रद्धा टीमला 440 वॉल्टचा झटका. चेंडू थेट उडून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांसाठी आदित्य नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार बेगेट. धन्यवाद डीजे. आणि मी तेच पाहत होतो आणि तेच म्हणत होतं की आदित्य नावाचा खेळाडू आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅचमध्ये करत असताना पाहायला मिळेल आणि तेच कार्य त्याने केलं आहे. कारण की एक यंगस्टर म्हणून त्याच्याकडे एक ज्या खेळाडू बनण्याची जी क्षमता असते ना मोठे खेळाडू आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे. अष्टमच्या बाहेर आता फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे एक्स्ट्रा कव्हरला आणि मात्र यावेळेला थोडीशी अडचण होती परंतु त्या अडचणीला बाजूला सावरून सुंदररित्या आपण पाहिला अंतिमच्या क्षणापर्यंत चेंडूवर ठेवलेली नजर आणि मिळाला त्याचा फायदा. झेल चांगला कलेक्ट केला आहे आणि इथे मोठा झटका पहिला आदित्यच्या रूपाने मात्र गावदेवी देवदल टीमला दिला आहे. थँक्यू डीजे. आता येता सागर. सागर यांना चांगली खेळी करावी लागेल 1 डाऊनला येऊन. कारण की महत्त्वपूर्ण विकेट होती ना ती आदित्याची. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता त्याला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. कदाचित आपण पाहिला पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंट म्हणजे 38 सर्कलमध्ये आपण पाहिलं त्यांच्या डोक्यावरून खेळला असता जास्त फायदा मिळाला असता परंतु हवेत खेळण्याचा मोबदला भोगावा लागला आणि विकेट मात्र गमावावी लागली. सागर सुमनसुद्धा आपण पाहिलं काहीतरी चर्चा करताना पाहायला मिळतात. मॅचबद्दल गंभीर चर्चा करताना पाहायला मिळतात. मनगटाची फटका मात्र इथे खेळला जातो. मनगटी फटका ज्याला म्हणू शकतोय कारण की अगदी ऑफस्टमच्या जवळचा चेंडू होता आणि त्याला आपल्या मनगटाच्या सहाय्याने चेंडूला टर्न किंवा वळवला मिडविकेटच्या दिशेनं. धाव मात्र इथून मिळेल. एक धाव फलक 10च्या घरामध्ये. एक विकेट गमावले परंतु हरकत नाही कारण की जवळजवळ 10 धावा या इथे आपण पाहिल्या तर अर्जित केल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1-10 अशी स्थिती गावदेवी देवदल टीमची पाहायला मिळते. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक अक्षय लोहारच्या हातामध्ये मात्र सोपवलंय. पॉवर प्लेचं जे बंधन होतं पॉवर प्लेचं जी बंधनं ती सुटलेली आहेत आता शिथिल झालंय. टीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. थर्डमॅन त्याचनंतर आपण पाहिलं तर शॉर्ट कवर डीप आपण बघितलं तर डीप बॅकवर्ड पॉईंटला तर खेळाडू तैनात करण्याचा प्रयत्न आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. डीप लॉंगन आहे. डीप काऊ कॉर्नर आहे आणि डीप स्क्वेअर लेग. ऑफस्टमच्या बाहेर होता सागरसाठी चेंडू. पाकपूटवरून चांगला
इम्प्रेसिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रनिंग हा मोठा गंभीर प्रश्न. आणि त्याच मोठं कारण पाहतोय, वनदेश कमी पडला, शॉट पडला आणि एकंदरीत आपण पाहिली तर रनआउटची संधी प्राप्त झाली आहे आणि ती कंप्लीट केली. हा दुसरा मोठा झटका गावदेवी टीमला मात्र बसताना पाहायला मिळतोय वनदेशच्या रूपानं आणि परतावं लागेल यावेळेला वनदेशला डगआउटच्या दिशेनं. महेश येत आहेत, महेश गांगडा ॲज अ कॅप्टनची भूमिका आता त्यांना पूर्ण करावी लागेल, कारण की गावदेवी देवदल टीमच्या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळत आहेत. याचा कर्णधाराची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असते ना, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट जसं म्हटलं जातं आहे ना, की कर्णधाराची सगळ्यात मोठी जबाबदारी असते की आपल्या संघाला पुढे घेऊन जाणं आणि ती जबाबदारी आता महेश स्वीकारतील का? रघुनाथ जोगारी तयार आहेत. धीमा टाकलेला चेंजअप पेस गती परिवर्तन केलं होतं, त्याचा फायदा डेफिनेटली एक मिळतोय. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी इंटेंट दर्शवला जातो आहे की आपण गोलंदाजीमध्ये मिश्रण आणणार आहोत आणि प्रत्येक बॉल हा सेम आणि सारखा नाही फेकणार हे दर्शवत असताना अक्षय शॉर्ट पिच मिळाला, अक्षरशः तुटून पडला त्या चेंडूवर, चेंडूला स्वान केलं डीप स्क्वेअर लेग सीमारेखाच्या पलीकडे 6 धावांसाठी हा बिग पाहायला मिळतोय. सागर नावाचा इव्हन क्वालिटी धमाका षटकार. येता येता विक्रमगडला आलो ना, एक बाईने मारला डोला मावर ना, भांडण ताणला मावरच सांगतात पल्लू का नाही ते योथ आलो ना, त्या दारूची लिव ठेवून ना, बारा गावा हिंडून ना, बायको थँक्यू महेंद्र. डीजे महेंद्र, काही ना काही आपण पाहिलं तर आपल्यापर्यंत या डीजेच्या माध्यमातून घेऊन येताना पाहायला मिळतील. षटकार आलाय आणि मार गोलंदाजाला पडला इथे. पुन्हा एकदा फुलर लेंथ बल मुझे मार, इस गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के पार, बड़ा वाला सिक्सर. थँक्यू डीजे. अफळातून सागरची खेळी ही आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा 23 आणि जी आग ओकणारी फलंदाजी म्हणतात ना, आणि ती करण्यामध्ये आता पुढे मागं पाहत नाही आहे. एक विचार आहे, एक विचारधाराने आला आहे, अब जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असा खेळ करतोय. हा चेंडू मात्र अगदी वाईड लाईनच्या दिशेनं डेड लाईन आहे आणि तिथेच वाईट बॉलचा इशारा पंचवैभव दोमसरांच्या माध्यमातून मिळतोय. एक्स्ट्रा धाव 24. आत्तापर्यंत आपण बघितले 2 मोठे विकेट गमावले. आदित्यने एक षटकार ठोकला होता, परंतु आता सर्वस्व जबाबदारी सागरने स्वीकारले या गावदेवी देवदल टीमची. बॅकफुटला वेट केलाय, अतिशय चांगला वॅट अँड वॉट, आणि या वेळेला धुमधडाक्यात मात्र फलंदाजी करत असताना गावदेवी देवदल नावाचा एकंदरीत डंका वाजवत असताना सागर नावाचा खेळाडू ठोकलाय षटकार. तर टोपात उघडून नागत तर जित्ताच कोंबडा मारेल त्याची भाजी. तर मग थँक्यू डीजे. आज गुरुवार आहे, आज नको, उपवास आहे सगळ्याकडे, आणि ज्याप्रमाणे आपण बघितला तर नंतर मेजवानी घेऊ. यावेळेला आपण बघितलं तर हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केला आहे. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत, तिथे धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली आहे तर भर पडत असताना 31च्या घरामध्ये षटक संपलंय दुसरं, आणि चांगली सरासरी मात्र इथे प्राप्त केली आहे. म्हणजे जी बॅटिंग सागरनं केली आहे अक्षरशः मात्र आपण बघितलं तर धावांचा पाऊस या दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच पडला आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 31 धावा, 12 चेंडू आहेत, किती धावा येतील पाहूया.
इथे आलेला गोलंदाज आपण पाहिला तर रुपेश आणि त्यावर सुद्धा केलं गेलंय आक्रमण. षटकार सागरच्या बॅटमधून येताना. धन्यवाद डीजे. काय बॅटिंग केली जाते, शानदार आणि अतिशय नेत्रदीप फटकेबाजी. प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर बॅकफूटवर जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळतोय सागर. म्हणजेच एक चांगला खेळाडूची निशाण आहे, कारण की बॅकफूटला पण चेंडूला वाट पहा त्यानंतर आपला शॉट प्रदान करणार. तर काही असे खेळाडू नेहमीच पाहिलेत जे हवेहून खेळण्याचा प्रयत्न करतायत. हो यावेळेला पाहिला पण तर हाही झोनमधला चेंडू होता, अगदी ऑस्टमच्या जवळवरचा चेंडू होता जो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याची संधी मोठी होती तिथे, परंतु तसं काही झालं नाही आहे. डॉट पुन्हा एकदा साईडला लॉफ्ट केलाय, पाहिला मिड विकेटच्या दिशेने खेळाडू एकदा मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का नाही तर थांबवलंय. जिथे महेश आपण पाहिलं थोडे इंटरेस्ट होते दुसऱ्या धावेसाठी, परंतु नकार सागरने दिलाय. महेश ज्यांचा उल्लेख करायचा झाला तर आत्तापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही आहे, परंतु आत्ता मिळाली तर ती संधी मात्र साधतच असताना चांगला खेळ आपल्या टीमसाठी, चांगले क्रिकेटिंग शॉट खेळावे लागतील. चांगला आहे शॉट, कदाचित धावा मिळतील आणि यस डेफिनेटली मोठ्या धावा मिळाल्यात. महेशने सुद्धा आपण पाहिलं आपल्या पारीचा आगाज केलाय, विध्वंसक आगाज हा ठोकलाय षटकार. कमबॅक डिलिव्हरी इथे आपण पाहिलं तर थोडासा धीमा आला होता चेंडू, तेच कारण होतं, परंतु अपील जी फेटाळली होती. हाईट फॅक्टर खूप महत्त्वाचं होतं. इम्पॅक्ट आपण पाहिला अगदी रेषेमध्ये होतं, परंतु जवळजवळ जेव्हा चेंडू निघत होता तो वरच्या बाजूने होता आणि तेच कारण की LBWचा अपील फेटाळली. पुन्हा एकदा पाहिला आपण, हुक केलाय चेंडूला, चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांचा फटका. पुन्हा एकदा ठोकलाय षटकार आणि या षटकारानं धाव फलक पोहोचलाय तब्बल 52 या आकड्यावर. थँक्यू. तहेच महेच करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 3 षटकामध्ये. आणि सागरचा खेळ पाहिला आपण तर सागर किती धावसंख्येवर खेळतोय आपण पाहूया. 34 धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे त्यांच्याकडे एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे, एक आज अर्धशतक कदाचित कंप्लीट करू शकतायत. अविनाश शेवटच्या षटकामध्ये येत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न पाहावा लागणार आहे, चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये, 2 धावा मिळतील. डेफिनेटली आपण पाहिलं की जे झोन आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन आहे, परंतु त्या झोनमध्ये चेंडू गेला 2 धावा मिळतील, परंतु जी बाउंड्री लाईन सुद्धा आखलेली आहे तिथून पार जर झाला चेंडू चौकार मिळेल आणि वरून गेला तर षटकार सुद्धा मिळेल. मिस टायमिंग झालाय, झेल आहे परंतु सेफ लँड होतोय. जिथे आपण पाहिलं ना तर कुठे ना कुठे साई सध्या टीम जी एनर्जी लावायला हवी ती एनर्जी लावताना पाहायला मिळाली नाही आहे, आणि तेच कारण आपण पाहिले तर 55च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलाय. शॉर्ट पिच आहे, पुल करण्याचा प्रयत्न, कदाचित सागर अर्धशतक कंप्लीट करेल का हा मोठा प्रश्न होता, परंतु सागर बाद होताना पाहायला मिळत आहेत. परंतु जाता जाता आपल्या टीमसाठी काय कमालीची खेळी, एक गेम चेंजिंग नॉक मात्र त्याने लगावला आणि ग्रेट बॅटिंगचा परफॉर्मन्स देत असताना परत असताना आपल्या पॅव्हिलियन बॉक्समध्ये. आणि नक्कीच या परफॉर्मन्ससाठी त्याच्या डगआउटमधून टाळ्यासुद्धा नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतील, कारण की एक ग्रेट इनिंग बिल्डअप करून मात्र परताना पाहायला मिळतोय.
रघुनाथ जोगारी दाखल झालेत आता. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन ला चालवण्याचं कार्य केलं जात आहे, परंतु तितकेच चांगले क्रिकेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, या बळीला मात्र आपण पाहिला प्ले डाऊन. अगदी बॅटच्या खालच्या भागावर चेंडू लागून यष्टांवर आदळला आणि तिथेच मोठी विकेट मात्र मिळाली आहे. चेंडू असतील या ओव्हरमध्ये आणखीन आपण पाहिले तर 2-4 चेंडू फेकून झाले आहेत. कुठेतरी जी बॅटिंग सागरची राहिली आहे आणि तशीच चांगली बॅटिंग मात्र येणाऱ्या 2 चेंडूमध्ये नक्कीच करावी लागणार आहे. प्रकाश बरप येत आहेत. या टीमचे सिनियर खेळाडू रघुनाथ जोगारी असतील, मग प्रकाश असतील. प्रकाश आलेत. प्रकाश यांचा रोल नेहमीच गावदेवी टीमसाठी ते निभावताना अनेक वेळा पाहिले त्याला. हो, थोडासा धीमा आला होता, हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. महेश मात्र इथून सर्वस्व आता म्हणतात की या शेवटच्या बॉलवर चांगलं क्रिकेट मी खेळेन, चांगले शॉट मी खेळेन आणि माझ्या टीमला मात्र इथून एक चांगला फिनिश करेन. फलकावर आपण पाहिल्या आहेत 56. इथून बिग हिट तर मग 60+ टोटल. हो हो, चांगला फटका आहे, परंतु जिथे खेळाडू आहेत कॅच पकडला गेला. महेशचा इरादा होता बिग फिनिश करण्याचा, मात्र तो आणून पडला. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली आणि त्याच विकेटच्या साहाय्याने आपण पाहिली आहे तर जवळजवळ या इनिंगची समाप्ती झाली आहे आणि लक्ष आपण पाहिलं तर 57 धावांचं इथे सेट केलं आहे. 56 धावा झाल्यात आणि 57 धावांचं टार्गेट मॅच जिंकण्यासाठी असेल आणि तेही 24 चेंडूमध्ये. ज्या इनिंगचं विश्लेषण करायचं झालं तर चांगली इनिंग मंदेशने आणि आदित्यने स्टार्ट केला, परंतु सागरने आडे हात घेतला आणि अतिशय चांगली बॅटिंग करत एक गरजेयुक्त पारी मात्र त्याने बिल्डअप केली आणि त्याच पारीच्या जोरावर 50+ जे टार्गेट आहे ते गाठण्यामध्ये तितकं मोठं यश मिळालं. आणि आता मात्र सहमत असेल आणखी साई श्रद्धा टीम आपण पाहिली आहे तर या मोठ्या धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं करत असताना इथे पाहायला मी येईल. हा नक्कीच हा चेसिंग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, परंतु हा चेसिंग कशा पद्धतीने कंप्लीट केला जाणार आहे दुसऱ्या इनिंगमध्ये वळणार आहोत. तोपर्यंत घेऊया आपण एक डीजे ब्रेक, देऊया डीजेला संधी आणि लगेच कमबॅक करूया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे.
हो चला फील्ड सेट करून घ्या. हॅलो 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 सर, माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक उशीर घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेल्या सर्व माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं स्वागत आहे. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहायची आहे. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे मात्र नक्की पाहायला मिळेल. लक्ष आहे ते म्हणजेच 57 धावांचं लक्ष आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश गवारी अँड अक्षय लोहार. यावेळेस आपण पाहिलं तर षटकार येतोय आणि या षटकाराच्या सायनं धावफलक 6 ने आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. प्रकाश बरफ या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रकाश बरफच्या यावेळेस हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांतर टाकला होता, त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती षटकार आला. तर यावेळेस कमबॅक जरूर पाहायला मिळाला प्रकाशच्या माध्यमातून. एक लेजंड प्लेयर आहे गावदेवी स्पोर्ट देवदल टीमचा. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावर त्याचा देखील खूप प्रवास चांगला राहिला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा शॉर्ट पिच बॉल होता. गुडलेनवरती चेंडूची हाताळणी केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं बॅटरने ओळखलं आणि त्याला अनुसरून चेंडूला हुक केलं स्क्वेअर लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या सायनं धावफलक जाऊन पोचला आहे ते 13च्या घरामध्ये. लक्ष आहे 57 धावांचं आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर निश्चितच मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील आणि ते मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅटर आपण पाहिला तर रुपेश गवारीच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू फेस जरूर केलेत आणि 12 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाच्या वैयक्तिक धावा जर आपण पाहिलं तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर हा ब्लॉकॉलमध्ये निश्चितच चेंडू हाताळला होता. महेश पुढे सरसावलाय, तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं इनफिल्डच्या वरून डिपेक्स टाकावरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्याकडनं झाली आहे चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. म्हटलं जाताना मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती ह्या छोट्या छोट्या चुका निश्चितच सुधारायला हव्या. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर निश्चितपणे हराल मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आणि स्पष्ट HD स्वरूपामध्ये दिसताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रघुनाथ जोगर यांची
मोठी अपील जरूर होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी जवळून एक चोरटी धाव अगदी चित्त्याच्या स्वरूपामध्ये देऊन हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावत असताना जवळून एक धाव पूर्ण केले आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 17च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहिला तर संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 17 धावा. सुरुवात खूप चांगली राहिली कारण लक्ष आहे 57 धावांचं आणि 57 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर 17 धावा एक पॉझिटिव्ह सुरुवात जरूर पाहायला मिळते. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता आकाश जोगारी. अजून सुद्धा आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता आहे. एवढंच आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळाले एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ते 18 वरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी निश्चितच तरसावं लागतं क्रिकेटच्या पटलावरती. राजकारणाचा विषय झाला तर एका मतदानाला देखील खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा जर आपण विचार केला तर एका गुणाला देखील खूप महत्त्व आहे. त्यानंतर क्रिकेटमध्ये एका धावेला खूप काही महत्त्व आहे. फुल लेनचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर उलटा डिलिव्हरी होती, त्याचा फायदा उचलायला हवा होता. अगदी जवळून 2 धावा घेण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी केलाय, परंतु आमचे स्क्वेअर लेगचे पंच थोडेसे निश्चितच आपण पाहिले तर विचार विनिमय करताना आणि तिसऱ्या अंपायरची मागणी निश्चितच या ठिकाणी केली. आणि डिसिजन आहे OUT आउट. खूप कूल कॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप जरूर झाली होती अक्षय अँड रुपेश या दोन खेळाडूमध्ये, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट डाऊन होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साई सध्या स्पूड सातपाडा टीमच्या माध्यमातून. न्यू बॅटर विशाल येतोय. विशाल नानकर.
षटकातील हा दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस डिलिव्हरी होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फायदा उचलायला हवा होता बॅटरना, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19 धावा, सॉरी 20 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजाला फॉलो केलं होतं यावेळेस बॅटरनं. 2 धावा ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 22च्या घरामध्ये. संताने सावधगिरी चालू असलेला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. गावदेवी स्फूट देवदल वर्सेस साई श्रद्धा साकपाडा या दोन टीममध्ये. दोन्ही संघ आपण पाहिले तर जवळचे दोन्ही संघ आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे शेलार मैदान आपण पाहतोय. समोरच मोठ्या पर्वत रांगा, आणखी आपण समोर पाहिलं तर कामनदुर्ग देखील. एक निसर्गाचा देखावा जरूर पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं जरूर पुढे आला होता. त्याच्यानंतर बॅकअप चांगला मिळाला सागर जोगारीच्या माध्यमातून. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केलेत आणि या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 24च्या घरामध्ये. 24 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस बॉल. बीमरचा देखील इशारा आलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लरेशन झोन आहे आणि डी झोन मध्ये यावेळेस चेंडू जाऊन स्टॉप झालाय. मिळतील 2+1 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोचली आहे ते 27 आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा रनअप मध्ये चुकला गेलाय. हातातून चेंडू कदाचित निसटला असावा. बिमर चेंडू हाताला गेलाय आणि त्याच्यावरती निश्चित आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं डी झोन आहे, त्या डी झोन मध्ये जाऊन चेंडू मात्र स्टॉप झालाय. 2+1 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतील. यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उडाडोले पहानीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि यावेळेस हा फ्री हिटचा बॉल आपण पाहिला तर डाव्या एष्टी बाहेर चेंडू टाकला गेलाय. पंच आपण पाहतोय वैभव धूम सरांचा हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 28. 28 लॉस 1 विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका खूप चांगला आहे, परंतु प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29 आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर चांगला खेळ जरूर आतापर्यंत पाहायला मिळतोय. कारण लक्ष आपण पाहिलं तर 57चा आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 पूर्ण केलेत. आता मात्र दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा पूर्ण करायच्या आहेत. सध्या तरी आपण पाहिलं 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय लोहार अँड विशाल नानकर हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर रघुनाथ जोगारी गोलंदाजी क्रमवरती पाहायला मिळतील. तिसरं षटक टाकण्याकरता वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा विचार केला तर सध्या अध्यक्ष या कार्य पदावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पालघर जिल्हा क्रिकेटचा जर विचार केला तर पालघर टेनिस क्रिकेटचं देखील अध्यक्ष आहेत. 2 पद ते निश्चितच अगदी शांत स्वभावाने पार पडत असतात. त्याचनंतर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे संपूर्ण जे पदाधिकारी आहेत ते देखील निश्चितच चांगल्या पद्धतीने कार्य करतात. सध्या आपण इन ॲक्शनमध्ये रघुनाथ जोगर यांना पाहतोय गोलंदाजी क्रमवरती.
भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती रघुनाथ जोगर यांचा देखील खूप चांगला रोल राहिला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन, विकेट प्राप्त केले मिस्टर रघुनाथ जोगर या गोलंदाजानं. दुसरा धक्का 6 दशक पडा टीमला. अक्षय नावाचा बॅटर मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक पागी आपल्याला पाहायला मिळतोय. 11 मध्ये 28 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. आता मात्र शून्यातून पुन्हा एकदा विश्व निर्माण करावं लागेल अक्षय पागी या बॅटरला. म्हटलं जातं आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका, फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ना, ही ताकद जिद्द नेहमी मनात ठेवा. मी करू शकतो आणि करणारच. यावेळेस आपण पाहिलं ओ हो दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट प्राप्त करण्याची संधी होती, मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर यष्टीरक्षक थोडासा बीट झाला. त्याच्यानंतर त्यांनी केलेला तो थ्रो, त्याच्यानंतर आपण पाहिलं ओ हो थोडीशी हेराफेरीचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फनी क्रिकेट हा ना मात्र पंच ठरवतील किती धावा पूर्ण या ठिकाणी केलेत. वन शॉटचा इशारा देखील आले. फक्त 2 धावा. येस, थँक्यू. ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये झाला होता. आमचे पंच देखील त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल जरूर पाहायला मिळाली. वैभव धूम चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. त्यावेळेस स्ट्राईकवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळेल पुन्हा एकदा विशाल नानकर. त्यावेळेस सॅप ट्रॅकर बॉल मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला दिशा दिले क्षेत्ररक्षक आहे सागर जोगर त्या ठिकाणी तैनात होता. पकडतोय झेल आणि समाप्त होईल मिस्टर विशाल नानकरचा खेळ. विशाल नानकर याची खेळी निश्चितच मी पाहिली होती. जगदंब स्पोर्टच्या माध्यमातून जगदंब चषक झाला होता पेंढरीपाडा या ठिकाणी. लाजबाब राहिले ते विशाल नानकरची खेळी. तो काल वेगळा होता, हा काल वेगळा आहे. ते मैदान वेगळं होतं, हे मैदान वेगळं आहे. तो गोलंदाज वेगळा होता, हा गोलंदाज वेगळा आहे. कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर रघुनाथ जोगारी कच्चा खेळाडू नाही आहे. भरपूर उन्हाळे पावसाळे त्याने देखील पाहिलेत. अनेक मैदानावरती चांगले रेकॉर्ड त्यांनी देखील आपल्या नावावरती प्रस्थापित केलीत. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी जरूर करतोय. अजय वल्वी नावाचा बॅटर येतोय नंबर आपण या ठिकाणी पाहिला तर 5 या आकड्यावरती खेळण्याकरता. आता मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत. षटकातील 4था बॉल. यावेळेस आपण पाहिला तर टक्कन असा आवाज जरूर आलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. अगदी खडे हा खेळलेला शॉट. षटकार. या षटकाराचं साइन धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 37 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिला तर उजव्या स्टेजच्या बाहेर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. वाईड बॉलचा इशारा येतोय. अव्हांतरच्या स्वरूपामध्ये निश्चित आपण पाहिलं तर ही धाव या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला. जुन्या विषयाचं ओझर डोक्यात ठेवलं ना तर प्रगतीचा वेग जो आहे तो मंदावतो. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मागचं काही झालं ते सर्व विसरून चांगली फलंदाजी कशी करता येईल हे मात्र निश्चित अजयने मात्र लक्षात घेतलंय आणि चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईडच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. नशीब बदलायचं असेल तर नुसता पाण्यानं भिजून चालणार नाहीये. तुम्हाला निश्चितच घामानं भिजावं लागेल. कारण अजून सुद्धा आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 7 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 18ची गरज. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू ते आक्रमण केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सागर जोगारी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु चेंडूची फेकी देखील चांगली झाली होती, परंतु यष्टीरक्षक थोडासा बीट झाला होता. बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळाला गेला. दिनेशच्या माध्यमातून एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये मॅच जिंकण्यासाठी अजून सुद्धा साई श्रद्धा स्पोर्ट्स साकवाडा टीमला धावांची गरज आहे 17. घेऊ एक छोटासा ब्रेक. सहा बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मिस्टर सागर जोगारी. बॅटिंग तर लाजबाब केले. अर्ध्या शतकापासून निश्चित थोडासा कमी पडला सागर जोगारी. तर यावेळेस 6 मध्ये 17 धावा डिफेन्स करायच्या आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डिपेक्स टाकावरच्या दिशेने. ओ हो हो हो, सुंदर क्षेत्ररक्षण. फटका देखील लाजबाब होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केलेत अजयनं. आता मात्र 5 मध्ये 15 बनवायच्या आहेत. शांत स्वभावाचा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अजय. म्हटलं जातं इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करायचा नाहीये. या ठिकाणी आपण पाहू शकता बाहुबली बनण्याचा निश्चितच यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. आपल्यामध्ये असलेलं बाहुबलीचं रूप या ठिकाणी धारण करत असताना अजय काय जबरदस्त बॅटिंग करतोय. खडे खडे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि ते सक्सेसफुल देखील मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतात. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच होता कुठे आणि आलाय कुठे. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. ओ हो हो, यावेळेस पहिल्या अटॅम्प मध्ये झेल मात्र सोडला होता, मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. पहिलीला सोडली, दुसरीला पकडली, याचाच अर्थ बायकोपेक्षा मेवणी बरी. यस डीजे. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र डॉट बॉल. जे प्रेशर होतं ते मात्र थोडंसं रिलीज झालं या ठिकाणी. 2 चेंडू आणि अजून सुद्धा 9 धावांची आवश्यकता. अजूनही काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. 1 चेंडू मध्ये 8 होताना देखील पाहिलेत, मात्र यावेळेस 2 चेंडू आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील डॉट बॉल. फुटवर्कचा वापर करताना दिसत नाही आहे बॅटर.
क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि कॉलेजमध्ये होमवर्क हे खूप मायनर आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रिकेट थोडंसं फास्ट क्रिकेट झालंय. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल होईल का, मात्र नाही असं उत्तर आलंय. पंचांचं बूट वर येताना आपण पाहतोय. शेल मात्र या ठिकाणी पकडलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केलंय. सागरनं देखील खूप मोठा संघर्ष होता 57 धावांचा. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 9 धावेनं विजय प्राप्त केलाय. गावदी स्फोट देवदल टीमनं. हार्दिक साई श्रद्धा स्फोट सागपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन रघुनाथ जोगारी फ्रॉम टीम गावदी स्फोट देवदल. हॅलो, धन्यवाद डीजे. चला आपण लगेच टॉस अँड मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत.